सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आई मसाला भाजतीये, माझी गावी आलती यात्रेसाठी, तर मला मदत करते मसाला भाजण्यासाठी. छान बघा, तिने इकडे अशा मिरच्या भाजून ठेवल्यात. इकडे मस्त असं खोबरं लालसर तळून घेतले तेलामध्ये. इकडे कांदा पण घेतलेला छान असा भाजून लालसर, आणि इकडे धने पण बघा. सगळं असं वेगवेगळं आमच्याकडे दळून देतात, त्याच्यामुळे धने कांदा आणि खोबरं वेगवेगळं घेऊन जायचं आणि मिरच्या वेगळ्या, आणि बाकीचे जे मसाल्याचे जे हे असतात. आणि इकडे स्वयंपाक झालेला आहे माझा करून, म्हणजे चालू आहे, मी भाकरी बनवते, भात केलेला आहे. इकडे मुगाची हिरवी मिरचीची भाजी केलेली आहे, आणि भाकरी राहिल्या होत्या, मी बनवते भाकरी. आत्या गेल्या होत्या भुईमुगाच्या शेंगा काढायला, मग आमच्या दोघींचं चालू होतं काम. मी बनवत होते स्वयंपाक, ती बनवत होती, ती म्हणजे मसाला भाजून देते. ती म्हणजे तसाच राहील भाजायचा, मी भाजून देते, म्हणजे कुठून आणता येईल, पावसाचे दिवस लवकर आलेले आहेत तोंडावर. ती म्हणली मग तसाच मसाला राहील, घेऊया भाजून. आणि मी अशा इकडे चुलीवर आतल्या भाकरी बनवते, ती बाहेर वाऱ्याला वाजते मसाला. माझ्या भाकरी चालू आहेत, आणि इकडे बघा तिचं मसाला भाजायचं काम चालू आहे. आणि बाहेर असं ऊन झालेलं होतं खूप सारं, आणि इकडे बघा तिने भाजून ठेवल्या तेवढ्या साऱ्या खूप साऱ्या मिरच्या, खूप सारा ठसका उठलेला आहे. तर कसा वाटला माझ्या आईने भाजलेला मसाला?